की काय झालं की काल 13, 12, 13ला देखील आमच्या परभणी जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात, अहिल्यानगर, संगमनेर तालुका, त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यात इकडं जामखेड, कडाष्टी बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. इकडे हिंगोलीकडे झाला, इकडे जालना जिल्ह्यात देखील झाला. तर परत आज शेतकऱ्याचे फोन आले की मग आता हे वातावरण कधीपर्यंत राहणार आहे. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता फक्त आज 14 आणि उद्याची 15 दिवस राज्यात थोडं वातावरण राहणार आहे. 16 तारखेपासून मात्र परत राज्यात थंडी मात्र पूर्वपदावर येणार आहे. म्हणजे 16 जानेवारी 2026 पासून राज्यात परत थंडीला सुरुवात होणार आहे. उत्तरेकडून वारे सुटतील, परत राज्यामध्ये थंडी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर शेतकऱ्याचे असे फोन आले की आम्ही टरबूज खरबूज लावलेत, परत काही ढगाळ वातावरण राहील का. तर हे ढगाळ वातावरण टरबूज खरबूज लागवड वेलवर घ्यायसाठी चांगलं असतं, म्हणून त्यांचे फोन आले. तर त्यांना एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मात्र परत एकदा ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर परत स्पेशल एक दिला जाईल.